जय शिवराय मित्रांनो 20 फेब्रुवारीला ग्रामपंचायतीचा कारभार बंद राहणार। राज्यामध्ये एक दिवसीय 20 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व ग्रामपंचायत कार्यालयाचं काम बंद आंदोलन असणार आहे। याच्या संदर्भातील इशारा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या अध्यक्षांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 पर्यंत कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तशा प्रकारचे एक परिपत्रक काढण्यात आलेले आणि आता प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। याच्या विरोधात आपण पाहिलेले की कोर्टामध्ये विषय गेलेला आहे। याच्याबद्दलची एक पहिली सुनावणी झालेली आहे। आता 17 तारखेला दुसरी सुनावणी होणार आहे आणि साहजिकच कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा शासनाला फटकारे मारण्यात आलेले आहेत। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या प्रशासक नेमणुकीच्या माध्यमातून होत आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेले आणि 17 तारखेला याच्या संदर्भातील एक अंतिम निकाल दिला जाणार आहे। मात्र हा निकाल देण्यापूर्वीच जरी निकाल समजा या निवडणुका नाही झाल्या आणि प्रशासक नेमण्याच्या बाजूने लागला तरी प्रशासक म्हणून सध्या असलेल्या सरपंच आणि बॉडीचीच नेमणूक करावी अशा प्रकारची मागणी सरपंच परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रशासक नेमणुकीचा जो काही निर्णय हाच निर्णय चुकीचा आहे आणि लोकशाहीचा गळा घोटणार आहे। कारण आता याच्यामध्ये कुठेतरी एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक केली जाणार। सो एकंदरीत प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जे शासकीय कर्मचाऱ्याकडे असलेली कामं मोठ्या प्रमाणात आहेत। प्रशासकीय अधिकाऱ्याची कमतरता आहे आणि याच्यामधून त्यांच्याकडे वरून अशा ग्रामपंचायतीचा कारभार देणं हे एक त्यांच्याकडील अतिरिक्त काम असेल। सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा बॉडी असेल त्यांना सुद्धा ग्रामपंचायतीचं कामकाज पाहता येत नाही, पूर्ण वेळ देता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करणं हे कुठेतरी याच्यामध्ये शोभनीय नाही। याच्यामध्ये आता विस्तार अधिकाऱ्याला हे प्रशासक म्हणून नेमण्याची तयारी सुरू आहे। आता एका विस्तार अधिकाऱ्याकडे 10-12 गाव ऑलरेडी आधीच आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केल्यानंतर या गावाचा कारभार कसा हाकला जाणार हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। अशा प्रकारचे युक्तिवाद देखील कोर्टात करण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता प्रशासक म्हणून सरपंच आणि त्या बॉडीची नेमणूक करावी। याचबरोबर प्रशासक नेमण्याचा जो काही एक निर्णय घेतला जातोय तोच कुठेतरी हटवला जावा, तो रद्द करावा अशा प्रकारची मागणी याच्या माध्यमातून केली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती 20 फेब्रुवारीला पूर्ण राज्यामध्ये ग्रामपंचायतचं एक दिवसीय काम बंद आंदोलन राहणार आहे। मित्रांनो, एकंदरीत 17 तारखेचा असलेला निकाल या पार्श्वभूमीवरती पुकारण्यात आलेले हे आंदोलन हे अतिशय फायदेशीर असू शकणार आहे। आता याच्या संदर्भातील उद्या काय निकाल येतोय हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। त्याच्याबद्दलचे जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी एवढीच मागणी असेल की हा प्रशासक नेमण्याचा घाट कुठेतरी शासनानं घालू नये आणि लवकरात लवकर रिक्त होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत होईल याला मदत करावी। धन्यवाद।